अंबरनाथ तालुक्यात बेकायदेशीर राहणाऱ्या बांगलादेशी पॉर्न स्टारला उल्हासनगरच्या हिल लाईन पोलिसांनी बेड्या ठोकले। बनावट कागदपत्रांच्या आधारे पॉर्न स्टार रिया बर्डे उर्फ बन्ना शेख भारतात वास्तव्य करत होती। या मुलीने 3 मुलांचे खोटे जन्म दाखले आणि आधार कार्ड आणि पासपोर्टही तयार केले। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तिच्याकडे भारताचा पासपोर्टही आढळला असून तो बनावट कागदपत्रांच्या आधारे बनवण्यात आल्याचं उघड झालंय। अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी नाका इथं एका चाळीत बांगलादेशी कुटुंब राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी जाऊन तपासणी केली असता रिया बर्डे उर्फ बन्ना शेख ही त्या पत्त्यावर आढळून आली। रिया ही मूळची बांगलादेशी असून तिची आई, भाऊ आणि बहिणीसोबत ती बेकायदेशीरपणे मागील 2 वर्षापासून या ठिकाणी राहत असल्याचं समोर येत आहे। पोलिसांनी एक प्रेस नोट जारी करून प्रसिद्ध केली आहे। अटक रिया अनेक प्रोडक्शन हाऊसशी संबंधित होती आणि तिनं अनेक पॉर्न किंवा सी ग्रेड चित्रपटांमध्ये काम केलंय। पॉर्न इंडस्ट्रीत रियाला आरोही आणि बन्ना शेख या नावानंही ओळखलं जातं। रियाची आई अंजली बांगलादेशची रहिवासी असल्याचं समोर आलंय। रियाची आई अंजली बर्डे उर्फ रुबी शेख काही वर्षांपूर्वी भारतात घुसखोरी करून आली आणि अमरावतीच्या अरविंद बर्डे यांच्याशी लग्न केलं। यानंतर तिची मुलं बन्ना शेख, मोनी शेख आणि रियाज शेख यांचा बनावट जन्म दाखले वेगवेगळ्या ठिकाणाहून बनवून घेत त्या आधारे बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड त्यांनी तयार केले। तसंच या बनावट कागदपत्रांचा वापर करून भारताचा पासपोर्टही त्यांनी मिळवला। याच पासपोर्टच्या आधारे रुबी शेख ही अनेकदा बांगलादेशात जाऊन आल्याचंही उघड झालंय। या सगळ्याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी नेवाळी नाका परिसरातून रिया बर्डे उर्फ बन्ना शेख हिला बेड्या ठोकल्यात, तर तिची आई रुबी शेख ही अरविंद बर्डे यांच्यासह कतारला गेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। तिचा भाऊ आणि बहिणींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे।